सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. अच्युत पाटील यांनी तात्काळ कॉमेंट्री बॉक्स तेजस धोबी यांच्याशी संपर्क करायचा आहे. ते आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. चला, पंचांनी ताबा घ्यायचा आहे आपला मैदानाचा. दोन्ही संघ त्या ठिकाणी उपसलामीची जोडी सुद्धा मार्गस्थ होते आणि क्षेत्ररक्षण सुद्धा स्वस्त आहे. पंचांनी आपला त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. किल्ले कोहोज या संघाने नाणेफेक जिंकून त्या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि चतुर्भुज संघाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. नॉन स्ट्रायकरला सुनील आणि श्रीराज अशी सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानामध्ये मार्गस्थ झालेली आहे आणि पॅव्हलीच्या दिशेने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज एक अनुभवी असा गोलंदाज, कित्येक वर्ष त्याला या गोलंदाजीचं सातत्य त्याच्याकडे असणार. हेमंत पाटील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं होतं, तोच हेमंत पाटील ओव्हर द विकेट मारा करतोय. मला वाटतं डावखुरा असा गोलंदाज आहे. रोहन सर, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. हेमंत यांचा पहिला चेंडू त्या ठिकाणी फुल टॉस चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळून काढला, परंतु त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र धाव घेण्यामध्ये अयशस्वी ठरलाय तो श्रीराज. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय आणि हा सरळ जातो स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार होतोय आणि मिळतोय तो खणखणीत असा चौकार. दुसऱ्या चेंडूवर मात्र त्या ठिकाणी एक खणखणीत असा चौकार त्या ठिकाणी वसूल केला श्रीराजने आणि आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं त्या ठिकाणी उघडलंय. धावसंख्या झाली ती 4. चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिला चेंडू अगदी सन्मानजनक त्या ठिकाणी खेळून काढला होता. मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला होता. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मिड ऑफला झालं होतं. त्यानंतर आलेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू अगदी त्याला लेग साईडला ग्लान्स केलं आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लागला. पुन्हा एकदा हेमंत चेंडू टाकतोय. समोर आहे श्रीराज. उंचाव मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी चेंडू जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव घेतात. दुसरी धाव सुद्धा पळून काढतायत. मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय हेमंत आणि समोर होतो श्रीराज, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू खेळून काढलेत आणि 6 धावा त्या ठिकाणी वैयक्तिक जमवलेल्या आहेत. तो श्रीराज थोडासा फ्रंट फुटला येतोय. चेंडू टाकला जातोय आणि चेंडूला थोडंसं हलक्याचं ड्रॉ करतोय आणि तिथेच मात्र शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 7. आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असणारा खेळाडू जो आहे तो स्ट्राईकला त्या ठिकाणी आलेला तो सुनील. बघूया तो आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतोय सुनील साठी. एक 5-6 पावलांचा रनअप घेऊन त्या ठिकाणी चेंडू टाकतायत ते. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा आता मात्र झेल होतोय आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक न करताना हा झेल पकडला जातोय आणि सुनीलची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात येते. सुनील बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. ओके, जीवन नवीन फलंदाज जातो जीवन. सुनील मात्र कुठल्याही प्रकारची धावसंख्या जोडण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि मात्र पहिला गडी जो बाद झालाय तो 7 या धावसंख्येवर. मिलिंद शिंदे यांनी मागे जे सलग 3 षटकार मारले होते त्या षटकाराचे 1000 रुपये रोख त्या ठिकाणं त्यांना देण्यात येत आहेत. सन्माननीय नितीनजी जाधव यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी रोख रकमेचं 4 चेंडू झालेले.
5 चेंडू आलेले आहेत. ओके, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 7. पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि 5व्या चेंडूवर गडी बाद. पुन्हा एकदा 6वा चेंडू निर्धाव जातोय आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 बाद 7. थोडं घाई करायची, घाई कराय. आपल्याला अजूनही एक सामना या ठिकाणी खेळवायचा, याची नोंद घ्या. आपण जर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. मागच्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी होता, मिलिंद शिंदे यांनी त्या ठिकाणी पटकावला होता आणि तो पुरस्कार त्या ठिकाणी वितरित करतायत. सन्माननीय राजेश सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो मिलिंद शिंदे यांना त्या ठिकाणी वितरित करायचा आहे. 9 चेंडू मध्ये 38 धावा त्या ठिकाणी फटकावल्या होत्या. वैभव पाटील त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि समोर आहे तो सिराज. गावळे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातोय मिलिंद याला. पुन्हा एकदा वैभव आपल्या संघासाठी सज्ज होतोय, ओव्हर द विकेट मारा करतोय आणि समोर येतो सिराज, उंच पुरा असा तगडा फलंदाज. वैभव चेंडू टाकतोय, हा चेंडू उंचाव मारलाय, हा चेंडू मात्र येतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जज केला जातोय आणि झेल मात्र टिपला जातोय आणि सिराजची खेळी त्या ठिकाणी पहिल्या चेंडू त्या ठिकाणी समाप्त होते आणि दुसरा हादरा त्या ठिकाणी बसतोय तो कोच संघाला. मैत्री ग्रुप संघ कोच 7 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसतोय आणि त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जातोय. गिरीश, नवीन फलंदाज गिरीश गिरी. ओके, राजकुमार गिरी. जीवन आणि गिरी अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि षटक हाताळण्यासाठी सज्ज होते तो वैभव. दुसरा षटक घेऊन येतो, दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू त्या ठिकाणी पॅव्हलिनच्या दिशेने मारा करण्यासाठी सज्ज होते. ओव्हर द विकेट मारा करतोय, पंचांना पार करतोय, चेंडू टाकतोय आणि चेंडू जातोय मात्र प्रेक्षकांच्या हातामध्ये. पंच त्या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतरची धाव त्या ठिकाणी वाढते. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 8. चेंडू टाकला आणि थोडासा बाहेर चेंडू निघाला. चेंडू जो आहे तो प्रेक्षकांच्या हातामध्ये विसावला. पुन्हा एकदा वैभव, हा चेंडू उंचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र झेल होत आणि झेल पहिला दुसरा तिसरा टप्प्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय. 3 प्रयत्नात त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू मात्र त्यांच्या हातातून निसटला आणि एक जीवनदान जे आहे ते गिरी यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता मात्र जीवन, धावसंख्या ती 9, 2 बाद 9 अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा वैभव चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, कुठल्या प्रकारचे जोरकस फटके त्या ठिकाणी मारून देत नाही. वैभव 10-12 बॉलांचा रनअप घेऊन चेंडू टाकतोय, हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो कव्हर पॉईंटच्या रिझन मधून सीमा रेषेकडे जातोय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. एक धाव पळून काढली, दुसरी धाव सुद्धा पळून काढतात, तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते आणि मिळतात त्या 3 धावा. 3 धावेवर त्या ठिकाणी जीवन याने आपलं स्वतःचं खातं त्या ठिकाणी उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 बाद 12. अतिशय संत सुरुवात म्हणता येईल. कुठल्या प्रकारचे जोरकस फटके त्या ठिकाणी मारले जात नाहीत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. पुन्हा एकदा वैभव चेंडू टाकतोय, समोर आहेत गिरी. हा चेंडू पुन्हा एकदा येतो डीप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतोय तो खणखणीत असा चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 16. 2 बाद 16. चांगल्या प्रकारचा फटका म्हणता येईल. पाहिलं की डीप लॉंग ऑनला कोणी नाहीये आणि त्याचा फायदा मात्र उचलला आणि गिरी यांनी सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी तडकावून दिला. मिळाल्या त्या 4 धावा आणि 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे झपकन सरकली. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव, समोर आहे गिरी.
वैभव यांचा चेंडू हा उंचा मारलाय, फॉरवर्ड डीप लॉंग ऑनला, उत्तुंग असा फटका म्हणता येईल आणि सीमारेषेच्या बाहेर जातो तो उत्तुंग असा फटका आणि तो म्हणतो षटकार. आणि या षटकाराने मात्र धाव संख्या त्या ठिकाणी वाढते. धाव संख्या होती ती 22. सलग 2 चेंडूवर त्या ठिकाणी आतापर्यंत चांगले षटक हाताळलं होतं, पण सलग 2 चेंडूवर एका चेंडूवर चौकार मिळाला आणि एका चेंडूवर त्या ठिकाणी उत्तुंग षटकार. त्याच रिझन मध्ये दोन्ही फटके त्या ठिकाणी मारले डीप लॉंग ऑनला. पुन्हा आपल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू त्या ठिकाणी घेऊन येतोय. गिरी पुढे आले, चेंडू तटवलाय, शॉट मिडॉनला त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. चांगल्या प्रकारची चेंडू फेक नाही म्हणता येईल. कदाचित या ठिकाणी जर सरळ गोलंदाजाच्या दिशेने चेंडू टाकला असता तर कदाचित फलंदाज धावचीत झाला असता, पण सरळ चेंडू मात्र एस्ट्रिक यांच्याकडे फेकण्याच्या प्रयत्नामध्ये दुहेरी धाव त्या ठिकाणी कन्वर्ट झालेली आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 24. षटक संपलंय. तिसरं षटक आता सुरू करा. थोडी घाई करायची प्लीज, टीम मीटिंग नकोय. अजूनही आपल्याला एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. थोडी घाई करा. नवीन गोलंदाज येतो तो निशाद. जुनेद ओके जुनेद, नवीन गोलंदाज जुनेद बगदादी आणि समोर आहे तो जीवन. चांगल्या प्रकारची भागीदारी म्हणतायत जीवन आणि गिरी यांच्यामध्ये आतापर्यंत. थोडी घाई करायची, वेळ काढू नका जरा, कृपया थोडी घाई करा. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो चतुर्भुज आणि किल्ले कोहोज मैत्री ग्रुप या 2 संघादरम्यान हा सामना आपल्याला रंगलेला पाहायला मिळतोय. जुनेद अनुभव पणाला लावून त्या ठिकाणी गोलंदाजी करतो. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. शॉर्टपिच टाकलेला चेंडू आणि त्याचा फायदा उचलतोय, मात्र त्या ठिकाणी हा जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. त्या ठिकाणी उत्तुंग असा षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 30. अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्टपिच चेंडू होता आणि त्याचा फायदा मात्र त्या ठिकाणी अलगद जीवनने उचलला आणि सरळ चेंडू मात्र भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. थोडासा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये पण आपण पाहिलं होतं, चेंडू टाकता टाकता हातामध्ये त्या ठिकाणी थोडासा क्लेम आला होता. तीच परिस्थिती पुन्हा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला थोडी घाई करायची आहे. पहिल्याच चेंडूवर त्या ठिकाणी एक उत्तुंग असा षटकार त्या ठिकाणी मारला होता जुनेद यांच्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो जीवन आणि सज्ज होतोय तो जुनेद. थोडासा जायबंदी झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तरी सुद्धा आपलं षटक पूर्ण करण्याच्या मार्गावर ठाम असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू जो आहे तो थोडासा 20 स्टेप मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दूरवर पसरलेलं असं क्षेत्ररक्षण, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरला एक आपण खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय जुनेद. हा चेंडू उंचावून टाकण्याचा प्रयत्न, मात्र आता स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. झेल मात्र सुटतोय आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज उचलतायत. मिळतात त्या 2 धावा. जिथे संधी होती, सुवर्ण संधी होती गोलंदाजाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी झेल पकडण्याची, पण नामी संधी त्या ठिकाणी गमावलेली आहे आणि दिल्यात त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 32. 2 बाद 32. थोडी घाई करायची जुनेद.
अजूनही एक सामना या ठिकाणी आपल्याला खेळवायचा आहे. पुन्हा एकदा जीवन सज्ज होतोय. समोर आहे जुनेद जीवनसाठी. आपल्या षटकातील वैयक्तिक तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे जीवन. शॉर्ट पिच टाकलेला हा सरळ चेंडू येतो, मात्र झेल होतो की काय, आणि चांगल्या प्रकारचा झेल पकडला जातोय. आणि या झेलाने जीवन याची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरा हादरा बसतोय तो आपल्याला चतुर्भुज संघाला, सॉरी किल्ले माऊली संघाला. सुनील नवीन फलंदाज जातोय. सुनील पुन्हा एकदा जुनेद सज्ज होतोय सुनील साठी. सुनील बिडलानी जुनेद. हा चेंडू सरळ तटवलेला आहे. चेंडू येतो मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जात आहेत. थोडीशी मिसपीड होते आणि त्याचा फायदा मात्र गिरी उचलतो आणि सरळ 2 धावा त्या ठिकाणी पळून काढतायत. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 34. 1 शॉट. ओके, एकच धाव मिळते. 1 शॉट. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होते जुनेद. फुलटॉस पद्धतीचा चेंडू थोडा खेळून काढलाय आणि मात्र मिसफील्ड होते. त्याचा फायदा उचलतोय आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतोय ते खणखणीत चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 37. जिथे एक धाव मिळत होती तिथे मात्र 3 धावा एक्स्ट्रा दिल्या जात आहेत. झेलही त्या ठिकाणी सुटतात. क्षेत्ररक्षण थोडस ढिलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. हा चेंडू मात्र चेंडू बघा लाईन नो बॉल साठी चेंडू चेक करतायत पंच त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा पंचांकडनं होतोय त्या ठिकाणी. फ्री हिट. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. आता मात्र 1 बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण चेंडू पुन्हा एकदा हाताला लागून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतो तो एक चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 3 बाद 42. जुनेद यांचं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 3 बाद 42. अतिशय महागडं षटक म्हणता येईल की भरपूर धावा या षटकामध्ये त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. आणि 4थं षटक आता मध्ये कोणाच्या हातामध्ये दिलं ते पाहूया. थोडी घाई करायची पंच. सूर्य अस्ताला चाललेला आहे. अंधाराचं साम्राज्य आता थोड्याच वेळात आपल्या या ठिकाणी येणार आहे आणि मग पुढील सामने खेळण्यासाठी थोडासा 18 महेश नवीन गोलंदाज येतो. महेश सध्या एक चेंडू टाकला जातोय. महेश आणि हा मात्र उंचाव मारलेला फटका. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतो एक षटकाराने त्या ठिकाणी धावसंख्या झपकन वाटते. धावसंख्या होती ती 48. आणि मगाशी आपण या ठिकाणी पाहिलं पंचांनी एक जी शॉर्ट रन दिली होती ती शॉर्ट रन नाहीये, फुल रन आहे. त्या ठिकाणी ती काउंट करावी लागेल याची नोंद घ्या. धावसंख्या होती ती 49. शॉर्ट रन नाहीये ती फुल रन आहे
आणि त्या धावसंख्येने 49 धावसंख्या होते. अर्धशतकाला फक्त 1 धाव कमी आहे. फुल टॉस चेंडू आणि आता मग ग्लान्स केला चेंडू जातो. चेंडू दी फाईन लेग कडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. 1 धाव पळून काढतायत. दुसरी धाव सुद्धा मिळते आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 51. गिरी मात्र आक्रमक बॅटिंग करतायत. आतापर्यंत 19 धाव या संख्येवर खेळतायत. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय महेश. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू थोडेसे सफल झाले पण चेंडू अवांतर जातोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 52. थोडंसं पाहिलं की फलंदाज पुढे येतोय आणि थोडासा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू जास्त बाहेर गेला आणि त्यामुळे अवांतर धाव मिळाली. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय महेश. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू सरळ निर्धाव जातोय स्टेकच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या मात्र थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती 3 बाद 52. थोडी घाई करायची. घाई करा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो महेश. समोर आहे गिरी ज्याने आक्रमक फलंदाजी केले तो गिरी. शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मात्र एस्ट्रिक्शनना चकून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. दरम्यान मिळते त्या ठिकाणी व्हाईटची 1 धाव आणि 1 बाईटची धाव. अशा मिळते त्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या सरकते. धावसंख्या होती ती 54. थोडी घाई करायची. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो महेश. थोडासा फलंदाज शफल होतोय आणि मग चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला तो आउटसाइड ऑफ स्टंप. अजून त्या ठिकाणी चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू टाकला. आता मात्र हा उंचाव मारण्याचा प्रयत्न. एस्ट्रेक्शिक झेल खाली येतोय आणि झेल अचूकरित्या त्या ठिकाणी टिपला जातोय आणि सुनीलची खेळी त्या ठिकाणी संपुष्टात येते. सुनील परततोय तंबूमध्ये. त्याची जागासाठी नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानामध्ये मार्गस्थ होतोय. प्रवीण मेजर गावित. गावित मेजरांचं आगमन त्या ठिकाणी झालंय. नवीन फलंदाज गावित. रमेश गावित. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू मारलाय फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पळून काढतायत. दुसरी धाव सुद्धा पळून काढतायत. मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 56. पाच बॉल झालेले आहेत. 2 व्हाईट टाकलेले आहेत ना. पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो महेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हा मात्र खेळून काढलाय. झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल सुटतोय. 2 धावा त्या ठिकाणी पळून काढतायत. डीप स्क्वेअर लेग असणाऱ्या खेळाडूकडे झेल आला होता. षटक संपतंय पण मात्र झेल त्याच्या हातातून सुटला आणि मग मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी कव्हर करत होता. त्याने तो चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली 58. 4 बाद 58. नवीन गोलंदाज येतो दीपक. मला वाटतंय अजून एक सामना बाकी आहे. तो आता चान्सेस कमी दिसत आहेत. सूर्यास्ताला चाललेला आहे. अजूनही एका या खेळातील एका संघाची त्या ठिकाणी फलंदाजी बाकी आहे. दीपक डावखोऱ्या हाताचा गोलंदाज
ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू मात्र आता मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू झेल खाली येतोय आणि फलंदाज बाद होतोय. गिरी त्यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. तो गिरी मात्र बाद होऊन परततोय. शेवटच्या षटकामधल्या पहिल्याच चेंडूवर त्या ठिकाणी बाद झालेला आहे गिरी. जवळजवळ 20 धावा त्या ठिकाणी त्याने जमवलेल्या आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी म्हणता येईल. सुशांत नवीन फलंदाज. समोर येतो दीपक. आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं षटक हाताळतोय. हा मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी तटवलेला आहे. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येते. एक धाव पळून काढले, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करत नाही. चेंडू फेक व्यवस्थित त्या ठिकाणी वैभवकडनं होते. मिळते ती फक्त एकच धाव आणि एका धावेवर मात्र दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतं. धावसंख्या आहे ती 59. पुन्हा एकदा दीपक चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय. कुठल्याही प्रकारचे जोरकस फटके मारून देत नाही. मेजरांना त्या ठिकाणी हा फटका खेळायचा होता, पण चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू सरळ निघून गेलाय. तो एस्ट्रिक यांच्या हातामध्ये विसावतोय आणि परत चेंडू येतो तो गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय गावी त्यांच्यासाठी. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आणि उत्कृष्टरित्या खेळून काढलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग कडे आणि होतोय तो षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होती ती 65. थोडस पाहिलं, चेंडू आपटून टाकलेला आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलला आणि सरळ भिरकावून दिला तो सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला आणि मिळाला तो एक षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या झपकन वाढली. धावसंख्या झाली ती 65. पुन्हा एकदा दीपक. मेजर गावितसाठी शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये चेंडू भिरकावून दिलेला आहे. आरपार असा षटकार आणि सलग 2 चेंडू 2 षटकार त्या ठिकाणी मेजर यांच्या बॅट मधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या होती ती 71. चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं होतं आतापर्यंत. सलग 2 चेंडू मात्र खराब टाकले आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलला गेला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हेलिकॉप्टर शॉट म्हणता येईल. मात्र झेल होतोय तो डीप लॉंगनला. चांगल्या प्रकारचा झेल पकडला जातोय आणि गडी बाद होत आहेत आणि या ठिकाणी षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 71 आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि सलामीची जोडी त्या ठिकाणी चतुर्भुज संघाने पाठवायची आहे. मजबूत अशी धावसंख्या उभारलेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 71 आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 72 धावा. मोठं आव्हान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण त्यांच्या या संघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत. ही धावसंख्या सहज त्या ठिकाणी पार करू शकतील. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चतुर्भुज संघ आपली सलामीची जोडी त्या ठिकाणी आपण मार्गस्थ करायची. बॉल द्यायचा का? ओके. चला सलामीची जोडी त्या ठिकाणी मार्गस्थ होते. वैभव आणि मोबिन. क्षेत्ररक्षण साधवायचंय. किल्ले कोहज मैत्री ग्रुप
चतुर्भुज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ आहे. मोबिन मला वाटतं स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला वैभव. कृपेश 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 आणि वैभव अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि जीवन गोलंदाज आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. तो अष्टपैलू असा खेळाडू जीवन पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. पॉवर प्लेचं षटक आपल्याला म्हणता येईल. सामना सुरू होतोय. धावसंख्या बनवायची आहे ती 72. पहिला चेंडू उंचाव मारण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल उडतोय. स्वतः स्ट्रेक्शिक झेल खाली येतोय आणि पहिल्याच चेंडू त्या ठिकाणी गडी बाद होतोय. चांगल्या प्रकारचा झेल म्हणता येईल. 10-12 पावलांचा त्या ठिकाणी रनअप घेतला आणि झेल पर्यंत पोहोचला यष्टरक्षक आणि उत्कृष्ट झेल पकडून बिडलानी सुनील बिडलानी चांगल्या प्रकारचा झेल घेतलाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा केली होती. त्याच कीपरने त्या ठिकाणी चांगला झेल त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जातोय. अविनाश पष्टे. ओके, अविनाश पष्टे या ठिकाणी नवीन फलंदाज जातोय. पहिल्या चेंडू त्या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज जीवन. सुंदर चेंडू सरळ जातोय स्ट्रेक्शनच्या हातामध्ये. फलंदाजांनी पाहिलं चेंडू कव्हर आणि पॉइंट मधून मारण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आल्याने चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि परत येतो गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा जीवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये त्या ठिकाणी येत नाही. चेंडू सरळ निर्धाव होत जातोय आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या अजूनही आपल्याला थांबलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा अविनाश. हा मात्र बॅटच्या खाली टाकलेला चेंडू आणि सरळ येतो मात्र सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय तो एक चौकार आणि चौकाराने मात्र आपल्या संघाचं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक धावसंख्येचं खातं त्या ठिकाणी उघडलं जात आहे आणि धावसंख्या ती 1/4. मिडॉपला त्या ठिकाणी हा झेल होता पण थोडासा डोक्यावरून त्या ठिकाणी झेल गेला. उडी मारली परंतु झेल काय त्याच्या आवाक्यात आला नाही आणि सरळ लॉंग ऑफला त्या ठिकाणी हा चौकार आलेला आहे. चौकाराने मात्र संघाचं खातं उघडलंय आणि स्वतःचं खातं सुद्धा अविनाशाने उघडलंय. पुन्हा एकदा चेंडू टाकतोय. हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारची गोलंदाजी टिचून मारा करतोय आतापर्यंत जीवन. अगदी शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आहे आणि हा पुन्हा एकदा झेल उडतोय. मात्र कोणी नाही त्या ठिकाणी. मिळते ती 1 धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या थांबते. धावसंख्या होती ती 5. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1/5. नवीन गोलंदाज येतो गिरी. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. तोच गिरी पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय. आता मात्र थोड्याशा धावा बनवण्यासाठी या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील तर आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय मिळवू देऊ शकतात. पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय. अविनाश आणि वैभव अशी जोडी त्या ठिकाणी मैदानात आणि समोर आहे तो गिरी. अनुभवी असा गोलंदाज अष्टपैलू असा खेळाडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. त्या ठिकाणी सीमारेषेकडे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि जातोय तो चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा निघाल्या होत्या. या षटकामध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर त्या ठिकाणी खणखणीत असा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा गिरी. हा चेंडू पुन्हा एकदा मारून काढलेला आहे. चेंडू येतोय लॉंगनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू झपकन जातोय. थोडीशी मिसफील्ड होते. त्याचा फायदा त्या ठिकाणी उचलतात. दुसरी धाव त्या ठिकाणी पळून काढली होती. तिसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न करत नाहीत. चेंडू फेक होते आणि मिळतात त्या 2 धावा. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. 1/11 अशी धावसंख्या आहे. गिरी यांच्या पहिल्या चेंडू एक चौकार आला तर दुसऱ्या चेंडू 2 धावा निघाल्यात. तिसरा चेंडू मार्गस्थ करतायत आणि हा चेंडू मात्र बॅटच्या आतल्या कडेला लागून त्या ठिकाणी चेंडू जातोय. मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने त्या ठिकाणी चेंडू अडवला. आपल्या पायाने त्या ठिकाणी चेंडूला थांबवलं.
तोपर्यंत मिळाली फक्त एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 12. आता मात्र वैभव स्ट्राईकला आलेला आहे, ज्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता. तो वैभव त्या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे गिरी. गिरी यांचा हा चेंडू, शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू त्या ठिकाणी खाली राहतोय, बाहेर जातोय. पंच वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत. बाईची धाव आहे का पंच? एकच धाव मिळालेली आहे. व्हाईटच्या रूपाने त्या ठिकाणी धाव मिळालेली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा वैभव सज्ज होतो गिरीसाठी. गिरी चेंडू टाकतायत. पुढे आला, मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू सरळ जातोय स्ट्रिक्सच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या त्या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते. धावसंख्या ती 13. 1-13. सलग 4 चेंडू झालेले. आता 5वा चेंडू मार्गस्थ करतात गिरी. हा चेंडू थोडासा ग्लान्स केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात पण चेंडू फेकवते. दरम्यान मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 1-14. संत अशी फलंदाजी म्हणता येईल की या ठिकाणी मोठं टार्गेट, मोठं आव्हान त्या ठिकाणी दिलं होतं 72 धावसंख्येचं. तसे हानामारीचे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा अविनाश पुढे आला. सरसावून मारलेला चेंडू. कार्पेटच्या साने चेंडू येतोय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी एक धाव. दुसरी धाव सुद्धा पळून काढतात. मिनिटात 2 धाव. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र फलंदाज धावचित होणार वैभव. मिनिटात त्या फक्त 2च धावा आणि 2 धावेने हे षटक संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. चला घाई करायची. फलंदाज थोडा अंधार पडत चाललेला आहे. तुम्हालाच त्या ठिकाणी चेंडू दिसणार नाही आणि बॅड लाईटचं अपील त्या ठिकाणी केलं जाईल. गोलंदाज येतो महेश. बॅट्समन नेम ओके. बॅट्समन महेश आणि गोलंदाज रमेश गावित. महेश आणि अविनाश अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि रमेश गावित त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आपलं तिसरं संघाकडनं षटक टाकतात. वैयक्तिक पहिलं षटक. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू थोडासा ग्लान्स केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. थोडासा दोन्ही खेळाडूंमध्ये मात्र चांगल्या प्रकारची फेकी होत नाही. चांगली फेकी जर असती तर फलंदाज कदाचित धावचित झाला असता. मिळाल्या त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या जाईल 2-18. पुन्हा एकदा रमेश. अविनाश हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच रिझन मध्ये खेळलाय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आता मात्र चेंडू फेक चांगली होते. मिळते ती एकच धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावा त्या ठिकाणी मात्र घेतल्या जातात. हळूवार टाकलेला चेंडू, फसवा चेंडू म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू त्या ठिकाणी निर्धाव जातोय आणि धावसंख्या मात्र थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या ती 19. 2-19. आपल्या षटकातील वाटतं चौथा चेंडू घेऊन येतोय रमेश. हा चेंडू पुन्हा एकदा येतोय लॉंगनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू झपकन येतोय. मिळते ती एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय. चेंडू फेक चांगल्या प्रकारची होते पण मात्र कलेक्शन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं होत नाही. कलेक्ट झाला नाही चेंडू. मिळाल्या त्या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 21. समोरचा संघ सुद्धा त्या ठिकाणी पाचवा चेंडू घेऊन येत आहे. हा टाकलेला हळूवार चेंडू पायामध्ये थोडासा चेंडू लागला. पंच त्या ठिकाणी इशारा करतायत. थोडासा लेग साइडला चेंडू होता. मिळाली ती एक धाव. बॅटकट आहे त्या ठिकाणी आणि बॅटकटनी त्या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 22.
फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र मोठे फटके मारता येत नाही, प्रयत्न करतायत पण यश मात्र त्या ठिकाणी येत नाही. एकेरी दुहेरी धावावर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचित होतोय. नवीन गोलंदाज येते सुनील. चौथं षटक मला वाटतं मार्गस्थ होतंय. बॅट्समॅन नेम दीपक. ओके. दीपक आणि सुनील. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू टाकतोय. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. मिळतोय तो खणखणीत असा चौकार. आल्या आल्या मात्र त्यांनी आपलं खातं चौकाराने उघडलं आणि संघाची धावसंख्या त्या ठिकाणी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. चौथं षटक मार्गस्थ होतंय. थोडस मोठं आव्हान ठेवलं होतं आणि आव्हानाप्रमाणे सुरुवात त्या ठिकाणी जशी व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात त्या ठिकाणी झाली नाही. पुन्हा एकदा सुनील. हा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र चेंडू चांगल्या प्रकारचा जज केला जात नाही. एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पळून काढतायत. मिस जज त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे झेल काय घेतला गेला नाही. मिळाली त्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 29. आले आले दीपकने पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. शॉर्ट पिच चेंडू हा मात्र बॅटची वरची कट घेतोय. चेंडू यशस्वीच्या हातामध्ये विसरतोय आणि खेळी समाप्त होते ती दीपकची. चौथा हादरा त्या ठिकाणी बसतोय आणि त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जातोय. धावसंख्या ती 4-29. मोठं आव्हान त्या ठिकाणी ठेवलं होतं. हर्षल नवीन फलंदाज. हर्षल डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. हर्षल चेंडू टाकतोय. हर्षल साठी पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावेने त्या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. कुठल्याही प्रकारचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी करत नाहीत. मिळते ती एकेरी धाव आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या सरकते. ती धावसंख्या होती ती 30. 4-30. आता मात्र महेश. समोर आहे तो सुनील. सुनीलचा चेंडू महेश साठी. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र शॉर्ट फाईन डेकला चेंडू जातोय आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय खणखणीत असा चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 34. सामना जवळजवळ किल्ले कोहोज मैत्री ग्रुप या संघाच्या बाजूने आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय. काय कुठल्याही प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी येत नाहीत. पुन्हा एकदा सुनील. वुडलँड स्पॉटला टाकलेला चेंडू सरळ ब्लॉक होल मधला चेंडू त्या ठिकाणी जातोय यष्टेक्षणच्या हातामध्ये. षटक संपतंय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34. सुनील मोरे शेवटचं षटक टाकण्यासाठी येते. सुनील मोरे आणि समोर येतो डावखुरा असा फलंदाज हर्षल, ज्याने आले आले आपल्या संघासाठी एका धावेने खातं उघडलं होतं. तो हर्षल आता आपल्या संघासाठी काय करतोय बघूया. बॅटची कट घेऊन मात्र पुढे पडतीये. यष्टेक्षक मात्र मागे उभे राहिलेले आहेत. झेल काय घेता आला नाही. चेंडू गेला निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या मात्र थांबलेली पाहायला मिळते. धावसंख्या ती 34. तर उर्वरित 5 चेंडू मध्ये त्या ठिकाणी धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. अशक्य प्रायस आव्हान त्या ठिकाणी म्हणता येईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. शिल्लक राहिले ते 4 चेंडू. सामना जवळजवळ किल्ले मैत्री ग्रुप किल्ले कोहोज या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
हा चेंडू उंचाव मारलाय मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये. झेल घेतला जातो की काय? अचूक झेल पकडण्यामध्ये अयशस्वी होतोय क्षेत्ररक्षक. मिळते ती एक धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 35. आता उर्वरित राहिलेले 3 चेंडू कशा पद्धतीने खेळून काढले जातात ते पाहायचंय. एक फक्त औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. चेंडू निर्धाव जातोय. सामना जवळजवळ मैत्री ग्रुपच्या खिशामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे आणि चतुर्भुज संघाला त्या ठिकाणी जवळजवळ पराभवाचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने केलाय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू जातोय. फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेत नाही आणि मात्र आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो सुनील आणि समोर आहे तो महेश. सामना संपतोय आणि संघ जिंकतोय तो किल्ले कोच मैत्री ग्रुप. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. आणि एक सामना त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे तो त्याच्या सूचना तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. जो शिल्लक राहिलेला सामना जो आहे तो सकाळी रविवारी 9 वाजता खेळवला जाईल याची नोंद घ्यायची. दोन्ही